हॅलो स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनौपचारिक पत्रलेखन बघितलं होतं की जे आपण आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या मित्रांना मैत्रिणींना पाठवतो ते पत्र. आता आपण बघणार आहोत औपचारिक पत्रलेखन की जे कार्यालयीन किंवा व्यावसायिक कामासाठी वापरले जातं. जसं मागणीपत्र किंवा विनंतीपत्र हे सगळे हे औपचारिक पत्र असतात. जसं आपण एखादं ॲप्लिकेशन लिहित असतो किंवा सुट्टीसाठी एखादा अर्ज लिहिलेला असतो किंवा शाळेत तुम्ही येऊ शकणार नाही त्याच्यासाठी तुम्ही विनंती करणारं एखादं पत्र असतं किंवा तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र असतं. हे सगळे झाले औपचारिक पत्र. औपचारिक पत्रलेखन लिहिताना पहिले दिनांक लिहायचं. दिनांक लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की दी काढून डॉट दिलेला असतो, त्यानंतर तारीख ही अंकात लिहायची पण महिन्याचं नाव अक्षरात लिहिलेलं हवं आणि परत साल जे लिहितो ते नंबरमध्ये म्हणजे अंकामध्ये लिहायचं असतं. प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे. म्हणजे आपण कोणाला पत्र लिहितोय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहित आहेत तर प्रति, त्यानंतर स्वल्पविराम, मग खालच्या ओळीमध्ये लिहायचं मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, होरायझन अकॅडमी आणि त्यांचं नाव. त्यानंतर पत्राचा विषय लिहिणे आवश्यक असतं. या ठिकाणी आपण जे अनौपचारिक पत्र बघितलं होतं त्याच्यामध्ये विषय लिहिणं गरजेचं नव्हतं. जसं तुम्ही तुमच्या आईला आजीला पत्र लिहितात त्याच्यामध्ये पत्राचा विषय लिहिणं जरुरी नसतं. पण या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही थोडक्यात आणि स्पष्ट शब्दामध्ये तुम्ही कशासाठी पत्र लिहित आहे ते विषय म्हणून लिहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला पत्र लिहिलेलं आहे तर ते कशासाठी लिहिले आहे, की सुट्टीसाठी लिहिलं आहे किंवा कुठली विनंती केली आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे. किंवा काही वेळेला असं होतं की आपल्याला दुसरं कोणाला पत्र लिहावं लागतं, जसं की तक्रारपत्र असतं की आमच्या विभागामध्ये काही दिवसांपासून लाईट सारखे जात आहेत त्याच्यामुळे गैरसोय होतीये. तर हे पत्र आपण कोणाला लिहिणार, MECBमध्ये ना, वीज बिल भरतो तिथे. तर त्या ठिकाणी लिहिताना सुद्धा आपल्याला विषय लिहावा लागतो, आपल्या विभागाचं नाव लिहावं लागेल, कारण की त्यांच्याकडे इतके सगळे लोकांचे पत्र येत असतील तर त्यांना समजेल का की नक्की कुठल्या लोकांना तक्रार आहे, काय प्रॉब्लेम आहे. पण या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचं की आपली भाषा ही योग्य असायला हवी, खूप पाल्लाळ लावून ठेवायचं नाही, थोडक्यात पत्र लिहायचं पण स्पष्ट लिहायचं. अचूक शब्दामध्ये नेमका आशय मांडणं या ठिकाणी आवश्यक असतं. तुम्ही तुमचा प्रभाग वगैरे चुकीचा लिहून चालणार नाही, कारण त्याच्यामुळे ज्यांना आपण पत्र लिहिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत नीट आपला मेसेज जाणार नाही की नक्की कोण आहे. फॉर एक्झाम्पल की जर तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला पत्र लिहिलेलं आहे तर शाळेत काही तुम्ही एकच विद्यार्थी असतात का, तर इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून नक्की कोणाला काय प्रॉब्लेम आहे किंवा कोणी कशासाठी पत्र लिहिले आहे हे तुमच्या प्रिन्सिपलला समजायला हवं की नाही. कारण मुख्याध्यापिका एक आहे पण विद्यार्थी अनेक आहेत, त्यामुळे आपण आपल्या पत्रामध्ये विषय नेमका लिहायला हवा. त्यानंतर पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा सही आणि पत्ता हे लिहिलेला हवं. ज्या वेळेला आपण औपचारिक पत्र लिहितो त्यावेळेला तिथे ईमेल ID लिहिणं आवश्यक असतं, बंधनकारक असतं, कारण आता शक्यतो आपण मेल करत असतो एकमेकांना, त्यामुळे ईमेल ID लिहिणं आवश्यक आहे. औपचारिक पत्र बघा, दिनांक कसं लिहिलेला आहे, 20 जून 2017. जून हा शब्द पूर्ण लिहिला आहे. त्यानंतर प्रति, स्वल्पविराम, मग मा काढून डॉट म्हणजे माननीय, मग ज्या कोणाला तुम्ही पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या हुद्द्याप्रमाणे त्यांचं नाव आणि त्याच्या खाली त्यांचं डेजिग्नेशन, याचा अर्थ हुद्दा. फॉर एक्झाम्पल की माननीय मुख्याध्यापिका किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी, ज्या कुठल्या कारणासाठी तुम्ही एखादं औपचारिक पत्र लिहितायत त्यांचा
पोस्ट म्हणजे त्यांचा हुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला हवा. त्यानंतर लिहायचं आहे विषय. हे सगळं त्या कॉलमला लागून लिहायचं आहे, डावीकडे एकाखाली एक. विषय हा एका ओळीत यायला हवा, थोडक्यात यायला हवा आणि अचूक शब्दामध्ये यायला हवा. त्यानंतर महोदय किंवा महोदया जर तुम्हाला माहिती असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते मेन्शन करा. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आता जसं आपण अनौपचारिक पत्रामध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी लिहितो की तुझी आठवण येत होती वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी औपचारिक पत्रामध्ये लिहिण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायला पाहिजे की पत्र लिहिणारे कोण आहात, नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि अप टू द पॉईंट जो प्रॉब्लेम आहे किंवा जी विनंती करायची आहे ते थोडक्यात लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर डाव्या बाजूला खाली तुम्ही पत्र लिहिणाऱ्याचं नाव आणि त्याच्या खाली पत्ता आणि ईमेल आय डी लिहायचा आहे. आता आपण मायना बघूया की कोणासाठी, म्हणजे जर तुम्ही आईवडिलांना पत्र लिहिता आहे तर सुरुवात कशी करणार. तीर्थरूप यांना सा न वि व्ही म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. ते पूर्ण शब्दात लिहायची गरज नाही. आता समापन म्हणजे शेवट. शेवटी काय लिहिणार, आपला किंवा आपली किंवा तुझा किंवा तुमचा, या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात जसं तुमचं रिलेशन आहे त्या व्यक्तीशी त्याप्रमाणे. नेक्स्ट आहे मोठा भाऊ किंवा मोठी बहीण. त्यांना कसं लिहिणार, सुरुवात काय करायची, प्रिय दादा किंवा प्रिय ताई आणि खाली काय लिहिणार, सप्रेम नमस्कार. या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद देऊ शकताय का त्यांना, जर तुमच्यापेक्षा मोठे असेल तर सप्रेम नमस्कार आणि जर लहान असतील तर शुभ आशीर्वाद. ठीक आहे. आणि समापन म्हणजे शेवट कसा करणार, तुझा किंवा तुझी लाडकी, ज्याप्रमाणे तुमचं रिलेशन आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा शेवट करणार. नेक्स्ट जर वडील मंडळी असतील तर काय लिहिणार, तीर्थस्वरूप किंवा तीर्थस्वरूप आजीला किंवा आजोबांना शिरसाष्टांग नमस्कार. शेवटी लिहायचं आहे आपला किंवा आपली, जे काय तुम्ही लिहितायत पत्र लिहिणाऱ्यावरून ते लिहायचं. त्यानंतर जर तुम्ही शिक्षकांना पत्र लिहित असाल तर गुरुवर्य लिहू शकतात किंवा टीचर लिहिलं तरी चालेल, कारण की तुम्ही टीचर्सला टीचरच म्हणतात आजकाल. गुरुवर्य या शब्दाचा वापर कमी होतो. तर यांना सादर नमस्कार किंवा सादर प्रणाम लिहिलं तरी चालेल. आणि विनंती विशेष, पहिल्या वला पहिली वेलांटी, दुसऱ्या वेला दुसरी वेलांटी आहे, तिथे डॉट द्यायचा आहे खाली. त्याचा अर्थ असतो की विनंती विशेष. आणि शेवट कसा करणार, तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि त्या ठिकाणी तुमचं नाव आणि तुम्ही कुठल्या क्लासमध्ये कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे ते मेन्शन करायचं. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पत्र लिहित असाल तर सुरुवात करताना प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण ही सप्रेम नमस्कार लिहिला तरी चालतो किंवा नाही नुसतं नमस्कार की कशी आहेस असं लिहिलं तरी चालेल, कारण या ठिकाणी तुमचे रिलेशन वेगळे. जर एखाद्या सन्माननीय व्यक्तीला तुम्ही पत्र लिहित असाल, मे बी प्रिन्सिपल असेल, कुठले अधिकारी असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं माननीय. जर तुम्हाला त्यांचं नाव माहिती असेल तर ते मेन्शन करा, जर तुम्हाला हुद्दा माहिती असेल तर तो मेन्शन करायचा, नाही तर लिहायचं महोदय यांना सा न वि व्ही. आणि म्हणजेच काय, साष्टांग नमस्कार विनंती विशेष किंवा सप्रेम नमस्कार लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आणि शेवटी समापन करताना लिहायचं आपला नम्र किंवा आपली नम्र. हा महिना तुमच्या नोंदवहीमध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पत्रलेखनासाठी त्याचा नेहमी उपयोग होईल. या ठिकाणी एक रँडम फॉर्मॅट दिलेला आहे औपचारिक पत्रलेखनाचा. दिनांक, प्रति, विषय, महोदय, मुख्य मजकूर आणि आपला किंवा आपली आणि पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता खाली येणार आहे. आणि जर तुम्हाला ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचा हुद्दा माहिती आहे तर तो हुद्दा खाली लिहायचा आणि तिथे स्वल्पविराम करून कुठल्या शाखेचे आहे किंवा कुठल्या गावाचे ते अधिकारी आहे ते तुम्ही मेन्शन करू शकतात. फॉर एक्झाम्पल की बँक अधिकारी
आणि त्या ठिकाणी गंगापूर रोड शाखा असं तुम्ही लिहू शकतात.